तर मंडळी ठरलेलं तर मग आजचा म्हणजेच 25 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की रात्र झालेली असते. आता सायली गाढ झोपली असते, पण अर्जुनला काही झोप आलेली नसते. आता अर्जुन बेचैन होऊन उठून बसतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सतत हेच विचार असतात की सायली म्हणालेली असते की यांनी माझ्यापासून आजपर्यंत काही लपवलं नाही आणि यापुढेही लपवणार नाहीत आणि याची मला खात्री आहे. आणि जेव्हा अस्मिता या सायलीला विचारते की जेव्हा तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलेल तर तू त्याला माफ करशील का, आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते की हो, हे माझ्या मनाला कळेलच ना. आणि मग अस्मिता म्हणालेली असते की मग तू माफ केलं असतंस का अर्जुनला. तर सायली म्हणाली असते की माझ्याकडे अशा खोटेपणाला जागाच नाही आहे, मी त्या क्षणाला नातंच तोडलं असतं. आणि हे सगळं आठवून टेन्शनमध्ये आलेला असतो की तो पाणी पिण्यासाठी ना त्या ग्लासला हात लावतो, तर त्याचा आवाज होतो. म्हणून सायली लगेचच उठते आणि विचारते काय हो, काय झालं तुम्हाला, अजून तुम्ही झोपला नाहीत का. अर्जुन म्हणत असतो की हो, ती तहान लागली होती ना म्हणून पाणी पिण्यासाठी उठलो म्हणून. आणि अर्जुन खूपच बेचैन आणि अस्वस्थ असतो. खरं तर त्याला काळजी वाटत असते की सायली त्याला सोडून तो जाणार नाही ना, कारण त्यानं महिपत आणि साक्षीचं हे खूप मोठं जे सत्य आहे तर ते सायलीपासून लपवलेलं असतं. म्हणून अर्जुन स्वतःच्याच मनाला खात असतो. आणि बघा आता सायली म्हणते की काय हो, तुम्ही झोपा ना, अजूनही का असं बसलेला आहात. म्हणून अर्जुन म्हणतो हो हो, झोपतोच आहे असं अर्जुन म्हणत असतं. पण अर्जुन काही झोपत नाही. सायली म्हणते तुम्हाला झोप लागलीच नव्हती का. अर्जुन म्हणतो नाही, झोप लागलेली होती मला, पण काय नाही की तहान लागली ना म्हणून मी उठलो होतो. आता सायली काय करते की सायलीसुद्धा उठून बसते आणि म्हणते तुम्ही अजूनही अस्मिताताईचाच विचार करताय ना. सायली अर्जुनला समजावते बघा सगळं चांगलं होणार आहे, अस्मिताताईंचं झोपा बरं, तुम्ही झोपा असं म्हणून. आता सायली अर्जुनला असं थोपटवते आणि झोपा झोपा म्हणत असते, पण काही केलं अर्जुनला काही झोप येत नाही आणि सायली झोपी जाते. आता सायली झोपी गेली हे बघितल्यानंतर अर्जुन तिचा हात आहे ना तिच्याजवळच घेतो, तिला पांघरून घालतो आणि पुन्हा उठून बसतो आणि विचार करायला लागतो. आता आपण पाहतोय सकाळ झालेली असते आणि सायली तिच्या बेडच्या शेजारी तिचा हात ठेवते, तर तिथे अर्जुन दिसत नाही. त्यामुळे ती म्हणते अरे ही परत उठली की काय, म्हणून उठून बघते तर अर्जुन बेडच्या पायापाशी असा झोपी गेलेला असतो. आता सायली येते त्याला उठवायला आणि म्हणते अहो अहो उठा बरं, आणि असे बेडच्या कडेला का झोपल्यात, उठावरती झोपा. अर्जुन म्हणतो अगं रात्रभर विचार करत होतो ना, त्या नादात ना झोपच लागली नाही. सायली म्हणते अस्मिताताईंचा विचार करत बसलात ना. आणि पुढे म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही नका काळजी करू त्यांची. आणि पुढे म्हणते की आपण त्यांच्या बाबतीत कुठलीही वाईट गोष्ट घडूच देणार नाही आहोत. आणि अर्जुन काही न बोलता मनातल्या मनात म्हणतो की सायली मी तुझ्यापासून खूप महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली, म्हणून तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस ना बायको, आणि मी हाच विचार करतोय ग. आता सायली म्हणते चला आता जरा वरती थोड्या वेळ ती झोपा, मी आवरून खाली जाते. आता अर्जुन मोबाईल बघतो आणि म्हणतो की नाही नाही नाही, आपल्याला वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना, आपल्याला लेट होतोय, मी पटापट आवरतो. सायली म्हणते हो तेही खरं आहे म्हणा, पण आज ना मला तुमच्याबरोबर नाही येणार. आता अर्जुन म्हणतो का, आता आज कुठली पूजा आहे. सायली म्हणते अहो असं काय करताय, सचिन भाऊजी घरात असताना मी अस्मिताताईंना त्यांच्यावरती सोडून नाही येऊ शकत, असा विश्वासघातकी माणूस आहे आणि मी नाही त्यांच्या जीवावरती अस्मिताताईंना सोडू शकत. आता अर्जुन म्हणतो ह्या सचिनना डोक्याला तापच आहे. सायली म्हणते आणि आपल्यात आणि त्यात ही भर घालायला आपली प्रिया ही आहेच ना म्हणून. आणि म्हणते की काल अहो माझ्याकडनं खोदून विचारत होती आणि चौकशी करत होती तुमची, की तुम्ही नक्की मार्केटमध्येच आहात ना हे विचारत होती. तिला ऐकून हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तिच्याबद्दल काही शोधायला बाहेर पडलेलं नाही आहेत ना. अहो घरात ही अशी सगळी माणसं असताना मी बाहेर कशी येऊ सांगा बरं तुम्ही. अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम येतात ना तेव्हा सगळे एकत्रच येतात. सायली म्हणते हो ना, पण त्यातली कुठलीच अडचण आपल्याला नाही ना थांबवू शकत. अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे. सायली म्हणते आणि प्रियाची तर आपण अशी दिशाभूल करू शकतो. आता इतक्यातच ना चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य विचारत असतो की आज सकाळी तू ऑफिसला येणार आहेस ना, की मला डायरेक्टली वंदना जाधवच्याच ऑफिसला भेटतोयस. आता अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो काय बोलतोयस तू, अरे तू मला ॲड्रेस पाठवला ना, मग मी आपल्या ऑफिसमध्ये काही येईन तिथेच येणार ना, तू काही मला विचारतो. आता अर्जुन चिडायला लागतो. चैतन्य म्हणतो अरे चिडतोयस कशाला, मी फक्त कन्फर्म केलं नाही तर मी तिकडे जायचो आणि तो आपल्या ऑफिसला यायचा, मग उलट परत माझ्यावर चिडचिड केली असती म्हणून कॉल केला. अर्जुन म्हणतो हां ठीक आहे. आणि आता फोन ठेवला जातो. आणि आता अर्जुनची हल्ली आजकाल चिडचिड वाढली हे सगळं याच्यात मधून दाखवायचं असते. आता आपण पाहतोय की पुन्हा पुढचं असेल. आता प्रतिभा त्या कल्पनाताईंना फोन करतात आणि विचारतात की कल्पना अस्मिता कशी आहे ग. आता कल्पनाताई म्हणतात ती ठीक आहे ग, पण हा सचिन आल्यापासून आमच्या घरचं सगळं वातावरण डिस्टर्ब आहे. हा पण अस्मिता करताना आम्ही घरचं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता प्रतिभा त्या म्हणतात हो ते बरोबरच आहे, जोपर्यंत अस्मिता मान्य करत नाही ना तोपर्यंत आपण त्रागा करण्यात काहीच अर्थ नाही. कल्पनाताई म्हणतात खरं आहे ग, आणि म्हणतात बरं प्रतिमा अगं तू कसं काय सकाळ सकाळ फोन केलास. आता प्रतिभा त्या म्हणतात की अगं हो आमच्या बाजूला ना परांजपे म्हणून
म्हणून काम करतात त्यांच्याकडे ना शैला नावाची एक मुलगी घरकाम करण्यासाठी येते आणि तिची आई जी आहे ना तर ती लहान लहान मुलांना ना मसाज करणं, आंघोळ घालणं ही सगळी कामं करते. तुला असं कुणीतरी हवं होतं ना तर मी तिला तुझ्याकडे पाठवते, तर तू बोलून घे. तर कल्पनाताई म्हणतात हो अगं बरं झालं, कारण मी असं कोणतरी ना शोधतच होते. प्रतिभा त्या म्हणतात आणि कल्पना माझं ना जरा तन्वीकडे सुद्धा एक काम आहे. कल्पनाताई म्हणतात तन्वीकडे काय काम आहे गं? तर प्रतिभा त्या म्हणतात की अगं ही जी शैला आहे ना ती शिवणकाम खूप छान करते आणि ती मला म्हणाली की मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. तर मी तिला सांगितलं फॅशन डिझाईनचा कोर्स तर तन्वीने सुद्धा केला आहे. तर म्हणाली मला तिच्या सगळ्या कॉलेजची माहिती द्या. आता मला कुठे माहिती आहे तिच्या कॉलेजची सगळी माहिती आहे, तर म्हणून मी तिला ना सांगितलं की तन्वीशीच तू बोल म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगो घरातलं काम करून फॅशन डिझायनिंग करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना गं. प्रतिभा त्या म्हणतात हो गं, मी तिला ना तन्वीला भेटायला पाठवते. तन्वीला म्हणावं तिच्याशी जरा बरं वाग आणि तिला तुझ्या कॉलेजची जी काही माहिती हवी असेल ना तर ती दे म्हणावं. कल्पनाताई म्हणतात हो सांगते आणि म्हणतात प्रतिमा अगं तुला पण जमेल तसं येऊन जा ना. प्रतिमा त्या म्हणतात हो मी येऊन जाते आणि ठेवते म्हणून फोन ठेवतात. आपण आता पाहतोय की हॉलमध्ये सायली बाळाला घेऊन बसलेली असते आणि त्याच्यासोबत खेळत असते. इतक्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की बायको येतो. सायली म्हणते हो आणि आज लवकर येण्याचा प्रयत्न करा. अर्जुन म्हणतो हो आणि अर्जुन निघायला लागतो. इतक्यात प्रिया ना पळत पळत येते आणि अर्जुन करते आणि म्हणते काय रे अर्जुन आज तुला जायलाच हवं का ऑफिसला? अर्जुन म्हणतो हा काय प्रश्न आहे, माझे महत्त्वाचे मीटिंग्स आहेत ना तर त्यामुळे मला जायलाच हवं. प्रिया म्हणते नाही रे नाही, म्हणजे काय आहे ना की मीटिंग्स तर रोजच असतात, पण काय आहे ना की काल सचिन आल्यापासून आहे ना घरातलं वातावरण आई बाबा आम्ही सगळेच ना खूप टेन्शनमध्ये आहेत आणि सचिन काय आणि घरातून जाण्याचं नावच घेत नाही आहे. आणि बघा पुढे म्हणते की मी अश्विनला सुद्धा म्हटलं की जरा थांब आजच्या दिवस घरी, पण नेमकी त्याला इमर्जन्सी आली ना त्याने त्याला जावं लागलं. आणि पुढे म्हणते की तू ते वर्क फ्रॉम होम करशील का? म्हणून नाही काहीतरी निमित्त काढून अर्जुनला घरात ठेवण्यासाठी घरात राहण्यासाठी भाग पाडत असते. आणि म्हणते काय ना की आईबाबांना सुद्धा तेवढाच आधार होईल ना. आता अर्जुनला हे सगळं समजतं हिचं नाटक आणि म्हणतो की मला ना तुझा कन्सर्न समजतोय पण मी का थांबायला हवं. आणि हे बघ मला ना तुझ्यावरती खूप कॉन्फिडन्स आहे की तू एकटी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करू शकतेस. येस असं अर्जुन मुद्दामून प्रियाला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो कसं आहे ना तन्वी की या अगोदर तू घराची कुठली जबाबदारी कधीच घेतली नाही आहेस ना म्हणून तुला टेन्शन येते, बाकी काहीच नाही आहे. आणि म्हणतो की बट डोंट वरी, माझी बायको आहे ना ते सगळं काही मॅनेज करेल. मी जर का ऑफिसला गेलो ना तरी माझी बायको इथेच आहे घरातच, सो डोंट वरी ओके असं अर्जुन म्हणतो. आणि लगेचच विमल पाठीमागून म्हणते हो अर्जुन दादा तुम्ही निघा आणि इथली काही काळजी करू नकाच. आता अर्जुन बाय म्हणतो आणि तिथून निघून जातो. या प्रियाचा इतका संताप होतो ना की बस. आता सायली म्हणते अशी केविलवाणी प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण त्याचा काही उपयोग नाही आहे प्रिया. आता प्रियाला इतका राग येतो ना लगेचच प्रिया म्हणते कुठल्या प्रयत्नांविषयी बोलतेस ग तू सायली? आता ते आईबाबांना थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून मी अर्जुनला घरी थांबायला सांगत होते, त्या प्रयत्नांविषयी बोलतेस का? तर आता हे सायली म्हणते मी काय बोलते हे तुला नक्कीच कळते आणि इतकी तर हुशार तू नक्कीच आहे, जा कामाला लाग. आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर आतमध्ये जाते. आता सायली बाळाला घेऊन बसली, हे काही आता या प्रियाला बघवत नाही. आणि बघा चिडचिड करायला लागते, भाजी काय घेऊन किचन कट्ट्यावर नेऊन आपटते. आणि आता त्या विमलवरती चिडचिड करते. विमलला म्हणते विमल तो डबा दे. विमल म्हणते अहो तो डबा रिकामा आहे. तर म्हणते अगं मग भरलेला दे ना कुठला तरी. विमल म्हणते मग कशाने भरलेला डबा हवा आहे तुम्हाला, डाळीने तांदळाने? प्रिया म्हणते तांदळाने भरलेला डबा दे. आता विमल म्हणत असते पण तर प्रिया ना तिलाच दाब देतेस ना म्हणून आता ही विमल देते तांदळाने भरलेला डबा. आता तिच्यावर पुन्हा ओरडते अगं आता ताट दे म्हणून. आता विमल एवढी बिचारी घाबरलेली असते, पटकन तिला ताट देते. आता ही प्रिया त्या ताटात तांदूळ काढते, भसा उठते आणि डायनिंग टेबलवरती जाऊन उभी राहते आणि आता ते तांदूळ निवडत असते. आता विमल म्हणते अहो तन्वीताई, पण हे काय तिचं ऐकतच नाही ना, तिला शुक करत असते. आता बघा इतकी चिडचिड करायला लागते ना ही प्रिया की बस. अक्षरशः ती खडे फेकून देते का तांदूळ फेकून देते, तांदूळ निवडताना हेच कळत नसते. आणि सायलीकडे बघून विचार करत असते की मी इथे किचनमध्ये राबते आणि ही सायली बाळाचा निमित्त करून निवांत बसली आपली. मी प्रयत्न करत होते की अर्जुन आणि सायली दोघीजणी सुद्धा घरात अडकून राहावेत, पण हे काही राहतच नाही आहेत असं प्रिया म्हणते. आणि म्हणते की पण अर्जुन नेमका सटकलाच. आणि म्हणते की पण आता निदान मला थोडा तरी आराम करता यावं ना, नाही कुणी रिकामं तर बसू देणारच नाही आहे, पण एखादं हलकं फुलकं काम मिळेल का मला, असा विचार करायला लागते. आणि तिच्या लक्षात येतं आता बघा सायलीकडे जाते आणि म्हणते की सायली अगं मी काय म्हणते
की आता पुढचे काही दिवस आहे ना मी स्वयंपाकाची जबाबदारी ना घेतच नाही. सायली इकडे तणकडून हसत असते. प्रिया म्हणते काय ना की आपली अस्मिता ओली बाळंती नाही ना, तर तिचं सगळं काही नीटच व्हायला हवं. कसं आहे ना की चुकून माझ्याकडून तिखट मीठ जास्त झालं तर आणि तिला त्रास झाला तर. आता सायली म्हणते घरातलं सगळं सांभाळायचं असं तूच आईना म्हणाली होतीस ना. प्रिया म्हणते हो सांभाळीन ना, मी सांभाळीन, काही हरकत नाही. पण अगं मी काय म्हणत होते की मी बाळाला सांभाळायची जबाबदारी घेऊ का, मला ना ती एकदम मस्त जमेल. आणि बघा ही जी फजिती कशी होती ती. सायली म्हणते तुला खरंच असं वाटते की तुला ही गोष्ट जमेल म्हणून. हे बघ प्रिया, बाळ सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे, खूप अवघड आहे. प्रिया म्हणते हो माहिती आहे मला, पण मला असं वाटतं की मला जमेल म्हणून. आणि लगेच काय म्हणते आणि ही मामीसुद्धा बाळाची लाडकीच आहे हो की नाही बाळा, असं म्हणायला लागते. आता बघा सायली तिची पण चांगलीच मजा घेते. ती म्हणते ठीक आहे बस तू इथे, मी तुझ्याकडे बाळाला देते म्हणून. आता बघा हा प्रिया बसते. आता लगेच सायली म्हणते की हे बघ असं नाही घ्यायचं, हा सावकाश घ्यायचं, बाळाच्या मानेखाली हात घ्यायचा आणि अजिबात सोडायचं नाही, असं घ्यायचं हा बाळाला, आणि नीट पकड सावकाश असं म्हणून सायली आता बाळाला देते. तिथे कुळकुळा ठेवते आणि आता ती हात किचनमध्ये जाते काम करण्यासाठी आणि प्रियाला बजावते सावकाश खेळ म्हणून. तरी पण प्रिया बघा हा उगीच खुळखुळा घेते आणि बिचारं बाळ आपलं शांत बसलेलं असतं तर त्याच्यासमोर जोरजोरात खुळखुळा वाजवायला लागते. आता विमल म्हणते सायली ताई आता ना खरी मजा येणार आहे या तन्वीताईंची. आणि आता ही दुसरा खुळखुळा घेते, सायलीने दिलेला तो ठेवून दुसरा घेते, इतक्या जोरजोरात खुळखुळा वाजवते ना की ते बाळ रडायला लागतं, घाबरतं ना त्या आवाजाने. आणि प्रिया तिला शुकशुक करत असते आणि बिचारे एवढं घाबरतं. आता सायली म्हणते अगं प्रिया किती जोरात खुळखुळा वाजवला असतो, घाबरला ना तो, रडायला लागला ना आता आता त्याला जुजव नीट. तर प्रिया म्हणते अरे जोजू म्हणजे नक्की काय करायचं. सायली म्हणते अगं हलक्या हाताने हलव त्याला, शांत कर त्याला. आणि म्हणते अगं सावकाश सावकाश प्रेमाने जरा. आता प्रियाना इतकी चिडचिड करत असते त्या बाळावरती की बस. आणि बाळ खूप रडत असतं आणि त्याचा आवाज पण सगळीकडे येतो. इतक्यातच बाळ काय करतं की प्रियाच्या अंगावरती शिव करतं. प्रिया लागते ना ओरडायला, अरे माझी साडी सगळी यांनी खराब केली आणि यांनी माझ्या अंगावर शिव केली असं म्हणून ओरडायला लागते. आणि म्हणते अरे याला डायपर नव्हतं का घातलं. सायली म्हणते अगं 7-8 दिवसाच्या बाळाला कोणी डायपर घालतं का प्रिया, मोकळं राहू द्यायचं असतं. सायली म्हणते अरे पण माझी साडी खराब केली ना, मला माझी साडी बदलायला हवी, नाही तर नाही याचा खूप घाण वास येईल. आता ही विमल म्हणते तन्वीताई अहो नाही घाण वास येणार. प्रिया म्हणते तुला काय माहिती गं, तू गप्प बस म्हणून ते विमलच्या सांगावर ओरडते आणि म्हणते लवकर या बरं, लवकर घ्यायला, मला ना साडी बदलायची. आता कल्पनाताई पळत पळत येताना हिचा हा एवढा गोंधळ जी करत असते ना आरडाओरडा, आता हे सगळं ना बाहेरपर्यंत ऐकायला जात असतं. म्हणून कल्पनाताई येतात आणि म्हणतात काय गं काय झालं म्हणून. तर प्रिया म्हणते आई बघा ना, हे बघा याने काय केलं, माझी साडी ओली केली. आता कल्पनाताई म्हणतात अगं ते लहान बाळ आहे, ते शिव करणारच ना, किती गोंधळ घालतेस ती, तुझा आवाज ना बाहेरपर्यंत येत होता. प्रिया म्हणते अहो पण माझी महागातली साडी येईल ना, आता त्याच्यावर डाग राहिला तर. कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं लहान बाळाच्या शिवचा काही डाग बिग राहत नाही, तुला किती साध्या गोष्टी पण कळत नाहीत ग. आणि म्हणते की बरं त्या बाळाला तिथं ठेव आणि त्याचे कपडे बदलून घे. प्रिया म्हणते मी. आता कल्पनाताई म्हणतात अगं मग माझ्या हातात कपडे ते बघतेस ना तू, ठेव त्याला तिथे पटकन आणि त्याचे कपडे बदल. आता सायली येते आणि म्हणते तू स्वतःच म्हणालीस ना की मी बाळाची जबाबदारी घेते म्हणून, मग बाळाची शिशू काढणं हे आलंच. आणि कल्पनाताई म्हणतात चल ठेव त्याला आणि त्याचे कपडे बदलून घे. आता प्रियाना इतकी वैतागलेली असते बापरे. आता त्या बाळाला सोफ्यावरती ठेवते आणि बघा हा. आणि आता ह्या कल्पनाताई आणि सायली सांगत असतात की सावकाश सावकाश म्हणून. आता प्रिया कपडे बदलताना म्हणते मला कुठून दुर्बुद्धी सुचली, या कार्ट्याला सांभाळायची जबाबदारी घेतली त्यापेक्षा ना किचनची जबाबदारी बरी. आणि म्हणते की काल एकदम मनात आलं होतं माझ्या की या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी प्रेग्नन्सीचा विचार करावा की काय, पण जिथे बाळाचा प्रश्न येईल अशी कुठलीही गोष्ट मी कधीच करणारच नाही, अगदी सुभेदारांच्या प्रॉपर्टीसुद्धा नाही, असं म्हणून त्या बाळाचं ती लंगोट बदलत असते. आणि इतके घाण तोंड करत असते ना की बापरे, ही जे एक्सप्रेशन ना खूपच आज विचित्र दाखवलेत. आणि पुढे ना ते बाळ रडत असतं तर त्याला शुक करून ओरडत असते आणि म्हणते की सायली जरा इथे येतेस का, अगं बघ ना खूप रडतोय गोतोय. आता सायली जाते हा त्या बाळाचे म्हणजे त्याला कपडे बदलायला मदत करते. आणि या प्रियाला काही येत नसतं. आता सायलीच त्या बाळाला ना दुसऱ्या दुपट्यामध्ये छान असं गुंडाळून घेते. आता ही सायली बाळाला नुसतं गुंडाळत नाही तर त्याला ना छान शांत पण करते आणि म्हणते हे बघ कसा गप्प बसला ते, आता याला ना मांडीवरती घे आणि सोप्यात बस. आता प्रिया म्हणते नाही नको मला तूच घेऊन बस, मी ना माझी साडी बदलून येते. आता इतक्यातच एक आवाज येतो की मी आत येऊ का म्हणून. आता ही प्रिया तिच्या रूममध्ये चाललेली थांबते. हां कल्पनाताई म्हणतात ये ना आत ये. आता ती मुलगी आत येते आणि म्हणते की माझं नाव शैला साखरे, मला ना कल्पना सुभेदार यांना भेटायचं होतं. कल्पनाताई म्हणतात हो मीच ती, तुला प्रतिभाने पाठवले ना गं. तर ती म्हणते हो माझी
माझी आई त्यांच्या शेजारच्या घरात काम करते. मग कल्पनाताई म्हणतात ये ना बस बस म्हणून. आता सायली आणि हॉलमध्ये त्या दोघी सुद्धा ना त्या मुलीशी चांगलं बोलत असतात. कल्पनाताई म्हणतात अगं मला ना प्रतिमाने तुझ्याबद्दल सांगितलं होतं सायली, मी तुला म्हणाले ना की प्रतिमाच्या ओळखीची एक बाई आपल्या बालाच्या मॉलिश करता येणार आहे म्हणून, तर ही तिचीच मुलगी आहे. आता विमल लगेचच पाणी देते. आता प्रिया म्हणते मी आलेच हा लगेच साडी बदलून. तर कल्पनाताई म्हणतात ए थांब थांब अगं ही तुलाच भेटायला आली आहे. प्रिया म्हणते मला पण मी नाही ओळखत आहे ना हिला. तर ती मुलगी म्हणते तुम्ही तन्वीताई आहात ना. तर प्रिया म्हणते हो. तर ती म्हणते मला ना फॅशन डिझाईनच्या कोर्समध्ये ना खूपच इंटरेस्ट आहे आणि म्हणते की प्रतिमाताईंनी मला सांगितलं की तुम्ही सुद्धा फॅशन डिझायनिंग केलं आहे म्हणून. तर तुम्ही कोणत्या कॉलेजमधून कोर्स केला. आणि पुढे म्हणते की म्हणजे ना मला तुमच्या कोर्सची माहिती मिळेल का, मला सुद्धा ना ॲडमिशन घ्यायचं होतं तिथं. आता ही प्रिया इतकी चापसते ना की बस म्हणते अरे यार मला फॅशन डिझाईनचं अबकडंसुद्धा येत नाही आणि ज्या कोर्सला मी कधी गेलीच नाही आहे त्या कोर्सबद्दल त्याची माहिती मी कुठून देऊ हिला, असं प्रिया मनात म्हणते. पण त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे असतात ना तर ती सायली बघते. सायलीला बरोबर कळतं आणि आता प्रिया तर गप्पच बसते. सायली म्हणते प्रियाला फक्त तिच्या कॉलेजबद्दल विचारलं तर ती इतकी घाबरल्यासारखी का दिसते. सायलीनं बरोबर हेरते तिची गोष्ट येते. आता आपल्याला दाखवला इकडे पुढचा सीन, तो म्हणजे आता अर्जुन आणि चैतन्य त्या वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता चैतन्य स्वतःची आणि अर्जुनची ओळख करून देतो आणि म्हणतो की या ऑफिसमध्ये वंदना जाधव म्हणून कोणी काम करत होतात का. तर तो म्हणतो हो वंदना जाधव म्हणून एक स्टाफ काम करत होता. अर्जुन म्हणतो ते अजून इथेच काम. तर तो माणूस म्हणतो नाही आता ना त्या जॉब सोडून गेलेत. अर्जुन म्हणतो मग ते आता कुठे आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, त्यांचा पत्ता फोन नंबर. तो माणूस म्हणतो नाही त्यांचा नोकरी सोडून गेल्यानंतर त्यांचा आणि माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. अर्जुन म्हणतो आपण ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये त्यांची काहीतरी माहिती असेल ना. तर तो माणूस म्हणतो अहो त्यांनी नोकरी सोडून ना खरंच खूपच वर्ष झाले आणि पूर्वीच्या रेकॉर्डमध्ये त्यांची आत्ताची माहिती कशी असेल ना. आता हे ऐकल्यानंतर बघा हा अर्जुन चिडतोच. तो माणूस म्हणतो त्यामुळे ना ते आता काय करते ते आम्हाला माहितीच नाही. अर्जुन म्हणतो आपण काहीतरी असेल ना इथे म्हणून अर्जुन ना त्या माणसावरती जोरात चिडतो. चैतन्य लगेच सावरून घेतो आणि म्हणतो ॲक्च्युली आम्हाला ना त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तर प्लीज वंदना जाधवबद्दल काही माहिती समजली तर आम्हाला सांगाल का, मी माझं कार्ड तुम्हाला देऊन ठेवतो, असं चैतन्य म्हणतो. तो माणूस म्हणतो की ठीक आहे म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजण सुद्धा तिथून बाहेर पडतात. आणि बघा आता ना अर्जुन उगाच चिडचिड करायला लागलेला असतो. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये ती शैला नावाची मुलगी आलेली असते ना. ती प्रियाला म्हणते तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केलं फॅशन डिझायनिंग. तर ती म्हणते की HS फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट. तर शैला म्हणते वा ते खूप मस्त कॉलेज आहे, खूपच नावाजलेलं आहे. आता प्रिया म्हणते हो. आता ती पुन्हा मुलगी प्रश्न विचारते की तुम्ही स्पेशलायझेशन कशात केलं. आता ह्या प्रियाकडे तर याची उत्तरे नसतात. प्रिया म्हणते की पार्टीवेअरमध्ये. त्या मुलीला वाटतं की अरे पार्टीवेअर असा सुद्धा सब्जेक्ट असतो. ती म्हणते बरं तुम्हाला कोणते फॅब्रिक्स हाताला मिळाले, म्हणजे कोणते शिकवले, म्हणजे तुमच्या कोर्समध्ये पेट्रोल सायन्ससुद्धा होतं ना. तर प्रिया म्हणते हो होतं तर. आणि म्हणते ना मला खूप आवडायचं ते. आणि ती मुलगी म्हणते आणि थेअरी प्रॅक्टिकल पर्सेंटेज कसं होतं. प्रिया म्हणते छान होतं, नाही म्हणजे जसं असायला हवं ना तसंच होतं. आता सायली नीट निरीक्षण करत असते प्रियाच्या चेहऱ्याचे. ती मुलगी म्हणते बरं तुम्हाला कोणते पॅटर्न समजले. तर प्रिया म्हणते अगं हो थांब, काही बसल्या बसल्या पूर्ण कोर्स समजून घेणार आहेस का माझ्याकडून. आणि हे बघ शैला अगं अजिबात तो कोर्स अवघड नाही आहे, खूप सोपा आहे तो कोर्स. तो ॲडमिशन घेतलंच ना की तुला ते लगेच कळेल. आणि पुढे म्हणते आणि तुला तर बऱ्यापैकी माहिती आहे ना सगळी, तुला तर एकदम सोपा जाईल तो कोर्स. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी ही कधी तुझ्याकडं माहिती घेण्यासाठीच आली आहे म्हणून. आणि म्हणतात मग ती जे काय तुला विचारते त्याची नीट उत्तर दे की. आता प्रिया म्हणते की आई ॲक्च्युली काय आहे ना की ते ना खरंच खूपच महागडं इन्स्टिट्यूट आहे, तिला फीज नाही परवडणार त्याची, मग उगाच कशाला वेळ घालवायचा नाही का. आता असं म्हटल्यानंतर एखाद्याच्या परिस्थितीवर बोलून ये ना. तर ही शैला बिचारी म्हणते की हो तेही बरोबर आहे. आता सायली म्हणते हे बघ तुला शिकण्याची इच्छा आहे ना, झालं तर मग अन्नपूर्णा ट्रस्ट तुझ्या सगळ्या फीचा खर्च करेल. तसंही आमचं अन्नपूर्णा ट्रस्ट बऱ्याच होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो. पण तुला एक करावं लागेल मनापासून मेहनत करून छान मार्काने पास व्हावं लागेल. आता ती शैलाला ना खूप आनंद होतो. ती म्हणते हो नक्कीच म्हणून. आणि म्हणते माझं तर स्वप्नच आहे फॅशन डिझायनर व्हायचं, ते पण अगदी तन्वीताईसारखं. आता हिला कुठे माहिती की हे तन्वीला काहीच येत नाही ते. आणि आता ती शैला म्हणते तन्वीताई तुम्ही त्या फॅशन डिझायनिंगसाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरायचात. आता प्रिया म्हणते शैला तुला ना मी सगळं ना कॉल करून नीट एक्सप्लेन करते. आता ना मला जरा साडी चेंज करायला जायचं आहे, मी करते तुला सगळं एक्सप्लेन करते. ती मुलगी म्हणते नाही ठीक आहे, मला तुम्हाला शेवटचं एवढंच विचारायचं होतं की तुम्हाला कुठल्या ॲक्सेसरीजचं डिझाईन शिकवलं होतं. आता या शैलाच्या प्रश्नांवरती ना प्रियाकडे नसतं उत्तर. प्रिया म्हणते ॲक्सेसरीज म्हणजे ते
असं करायला लागते. आणि पुढे बघा पुढे लगेचच तिला काय बोलावं ते सुचत नसतं. प्रिया आता शांतच बसते ना, विचार करते. इतक्यातच सायली तिच्या चेहऱ्यावरची भाव टिपते आणि म्हणते, काय गं प्रिया, तू तर असं करते की तू असं वागतेस की जसं काय तुझा फॅशन डिझायनिंगशी काही संबंधच नाही आहे. आता असं बोलल्यानंतर प्रिया लगेच म्हणते, काही गं अगं सायली, मी त्या कोर्सची टॉपर होते अगं, आणि आता जरा माझा टच सुटला आहे ना म्हणून असं लगेच सारवासारव करते. आणि बघा पुढे कल्पनाताई म्हणतात, अगं पण तन्वी, तुझी ही शिवणकला आम्हाला कधी दिसलीच नाही म्हणजे तू घरातल्यांच्या करता कधीच काही शिवलं नाहीस ना. तर प्रिया म्हणते, अगं आई, लग्न करून आता इथे आल्यानंतर मला वेळच कुठे मिळाला आहे ना तसा. आणि असं म्हणते. आणि पुढे शैला म्हणते की ताई, तुम्ही असं नका करू, इतका कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही इथे येऊन ना तो वेळ वाया नका घालून. प्रिया म्हणते, हो. आता ही सायली म्हणते, शैला बरोबर बोलते प्रिया, तुझी प्रॅक्टिस ना अशी वाया जाऊ देऊ नकोस प्रिया. मी काय म्हणते, तू बाळासाठी ना छान जबली शिव ना, म्हणजे आम्ही पण बघू की तू काय फॅशन करतेस ते. प्रिया म्हणते, बरं बघते, मी बघते. आणि म्हणते, मी येऊ का साडी बदलून. आता कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, हे बघ तुझी साडी बघ आता वाळीसुद्धा, आणि आता त्याला डागसुद्धा नाही आहे. आणि अगं काय हे, घरामध्ये बाळ असताना तू किती वेळा कपडे बदलणार आहेस, सोड आता ते, असं कल्पनाताई म्हणतात बघा. आणि पुढे म्हणतात की बरं असं कर, अस्मिताच्या करता दूध आणि तिच्या नवऱ्या करताना कॉफी घेऊन जा. आणि पुढे म्हणतात की, आणि शैला, तू काय घेशील ग, चहा कॉफी. तर शैला म्हणते की नाही, मला काही नको, ठीक आहे म्हणून. आणि बघा आता पुढे विमल म्हणते, तन्वीताई, मी सगळं तयार ठेवलंय, तू फक्त ओतून घ्याल ना. प्रिया लगेच, हो ठीक आहे ओतून घेते म्हणून इतकी खुश होऊन पळत जाते. आता विमल म्हणते, आणि मी यांच्यासाठी चहा करते म्हणून विमल पण किचनमध्ये जाते. आता कल्पनाताई म्हणतात, बरं शैला, तुझ्या आईला विचार तरी, बाळाच्या मॉलिशाने अंघोळी करता कधी येतेस ते म्हणून. शैला म्हणते, हो, बाळासाठी अगदी आनंदाने येणार आहेत त्या तुम्हाला आजच कॉल करतील. इकडे सायली मनात विचार करायला लागते. शैलाने प्रश्न विचारल्यावर प्रिया इतकी का गोंधळ करायला लागली, ही नक्की कॉलेजला गेली असेल का नसेल. मी इतक्या प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध केली, पण मला कधीच त्या अभ्यासाबद्दल कधीच कुठलीही पुस्तकं, निकालाची प्रत असं काहीच दिसलं नाही. का प्रिया या बाबतीत पण खोटं बोलत असेल का सगळ्यांशी, असं सायली मनातल्या मनात विचार करत असते. आणि पुढे बघा, आज प्रियाचा ड्रामा ना आज उघडच होतोय. आता आपण बघतोय की पुढचा सीन. आता ही प्रिया आता दूध आणि कॉफी घेऊन चाललेली असते. इतक्यातच तिथे सचिन येतो आणि त्याला म्हणते, कुठे बाहेर चालला होतास का रे, मी तुमच्यासाठी दूध आणि कॉफी घेऊनच येत होते ना. मी तर घे ना कॉफी, इथेच घे, असं त्याला आग्रह करायला लागते. सचिन म्हणतो की नाही, नको आहे मला. प्रिया म्हणते, अरे घेऊन जा ना कॉफी, बघ फक्त 2 मिनिटं तर लागतील, घे ना, इथेच घे. आता असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो की सिरियसली. आणि आता आजूबाजूला बघतो सचिन, आणि आता पटकन तिचा हात पकडतो आणि तिला एका साईडला घेतो आणि म्हणतो की, काय ना की तन्वी, की माझ्याशी हे नाटक करणार आहेस तू. आता प्रिया एकदम ना चपापतेच ना. ते म्हणते की, म्हणजे सचिन म्हणतो, जरी या घरच्या लोकांना फारसं काही माहिती नसेल ना, तरी तुझं खरं रूप काय ना हे मला खूप चांगलं माहिती आहे. आता प्रिया ना घाबरतेच ना. आणि सचिन लगेच तिला म्हणतो की, तन्वी, आणि पुढे म्हणतो की, आणि तुला सुद्धा माझ्याबद्दल अशा काही गोष्टी माहिती आहेत की ज्या घरच्यांना फारशा माहिती नसतील, नाही का. प्रिया एवढी घाबरलेली असते ना की बस. आणि सचिन म्हणतो, त्यामुळे एकमेकांना आपल्या असं नाटक करण्याची काहीच गरज नाही आहे. तुला जर का माझ्याबद्दल माझ्यासोबत काही डील करायचे असेल ना, तर तू ते ओपनली करू शकतेस बिनधास्त. त्यासाठी असं कॉफी वगैरे देऊन खोटं वागण्याची काहीच गरज नाही. आता प्रियाला कळतं सगळं की सचिनला काय मारायचे ते. ती मनात विचार करते की साक्षीने याला का माझ्याबद्दल काय सांगितलं असेल, मी तन्वी नाही आहे हे तर नसेल ना सांगितलं. आणि पुढे म्हणते की नाही, तिला माहिती आहे की ही गोष्ट जर का कोणाला कळली तर माझ्या इतकंच तिचं आणि महिपतचं सुद्धा नुकसान होईल, त्यामुळे ती असं काही सांगणार नाही. सचिन आता चुटकी वाजवतो आणि म्हणतो की, हॅलो, काही बोलणारच की मी नको. सायली म्हणते की नाही, प्रिया म्हणते की नाही, आणि म्हणते की, हो, साक्षीचा मला कॉल आला होता, तिने तुमचं बोलणं करून द्यायला सांगितलंय मला. आता सचिन म्हणतो, जरा मला तुझा फोन दे, मला माझ्या फोनवरून तिला फोन नाही करायचा. आता बघा लगेचच ही प्रिया सचिनला फोन देते. सचिन पण लगेचच साक्षीला फोन लावतो आणि आता बोलायला लागतो प्रियाच्या समोरच. आणि लगेचच म्हणतो की, हाय ब्युटिफुल असं, आणि म्हणतो की, कशी आहेस तू. आणि म्हणतो की, नाही काही काळजी करू नकोस, जे काही ठरलंय ना आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही घडतंय म्हणून. प्रिया तिथेच असते आणि सचिन तिला आय मिस यू टू बेबी, लव्ह यू लॉट असं काही बोलत असतो. प्रिया बिचारी आपली खाली मान घालून उभी असते आणि म्हणते, तू काळजी करू नकोस, मी तुला पुन्हा तन्वीच्या फोनवरून कॉल करतो, बाय ब्युटिफुल, मिस यू असं काही बोलत असतो. आणि प्रिया लगेच म्हणते की, प्रियाला फोन देतो आणि म्हणतो की, थँक्स. प्रिया म्हणते, अरे थँक्स काय, त्यात आपणच एकमेकाची मदत करायला हवी ना. नाही म्हणजे आता माझी टर्न तर झाली आहे. सचिन म्हणतो, अच्छा, एकमेकांची मदत म्हणजे आता मी काय मदत करणं अपेक्षित आहे का. तर प्रिया म्हणते, हो, ॲक्च्युली ना मला थोडीशी कॅश हवी होती. सचिन लागतो ना मोठ्या हसायला. आणि सचिन म्हणतो, तन्वी, अगं मी असं काहीच पैशांमध्ये डील करत नसतो आणि तू
इथून पुढे मला काही मदत नाही केली ना तर चालेल. आता ही प्रिया म्हणते, पण मी आता तुला मदत केली ना, फोन लावून दिला ना मी तुला, आता मदत केलीच ना मी, तर त्याचे पैसे. तर सचिन म्हणतो, हे बघ, पण मी तुला मदत मागितलीच नव्हती ना, तू स्वतःहून आली होतीस मला, आणि चल बाय असं म्हणून आता सचिन अक्षरशः तिथून निघून जातो. बापरे, सचिनने ना आज प्रियाला चांगलंच उल्लू बनवले. आता सचिन केल्यानंतर प्रिया म्हणते, काय माणूस आहे हा, कशाला दिला मी याला फोन, माझा मोबाईल काय पब्लिक टेलिफोन आहे का, अरे त्यात तर ₹1 टाकावा लागतो त्या पब्लिक टेलिफोनला, आणि मला तर ₹1 दिला नाही या सचिनने. म्हणून ती इतकी वैतागते ना, आणि म्हणते कुठून ना मला असे सगळे फुकटे भेटतात काय माहिती. म्हणून तो कॉफी आणि दुधाचा ट्रे घेऊन जाते. आता आपण पाहतो की पुढचा सीन. इकडे फोनवरती प्रतिमा त्या म्हणत असतात की मी पाठवलेले फोटो नीट मिळाले ना गं तुला सायली. तर सायली म्हणते, हो प्रतिमा, त्या प्रियाचं कॉलेजचं ओळखपत्र तर अगदी स्पष्ट दिसते, आणि म्हणते की प्रतिमा त्या थँक्यू व्हेरी मच. प्रतिमा त्या म्हणतात, अगं थँक्यू काय त्यात, आणि म्हणतात की उलट तू हे प्रयत्न करतेस म्हणून आपल्याला कळेल तरी की तन्वीने खरंच तो फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता की नाही म्हणून, नाहीतर आमची मुलगी खोटं बोलण्याच्या बाबतीत कुठल्याही टोकाला जाऊ शकते, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे की. सायली म्हणते, हो ना, आणि म्हणते की पण प्रतिमा त्या तुम्ही रविराज काकांना आत्ताच काही सांगू नका हां, आणि म्हणते की शहानिशा केल्याशिवाय काहीच बोलायला नको. आता कल्पनाताई म्हणतात, सॉरी प्रतिमा त्या म्हणतात की नाही हां सांगणार म्हणून, आणि फोन ठेवतात. आता बघा हां, सायली आता बराच वेळ त्या तो जो फोटो पाठवलेला असतो ना प्रियाच्या आयडेंटी कार्डचा, तर तो बराच वेळ बघत असते. ही सायली बराच वेळ बघत असते तो फोटो, आणि ना ती गुगलवरती पण सर्च करते की या नावाचे स्टुडंट यावर्षी होते का, तर त्या नावाचे स्टुडंट त्या कॉलेजमध्ये नसतेच. आणि सायली म्हणत असते, अरे नाव का दिसत नाही यायचं, म्हणून ती खूप ट्राय करते, पण काही केल्या प्रियाचं नावच दिसत नाही. सायली म्हणते, अरे कुठंच नाही, या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तन्वी केलेदार हे नाव का दिसत नाही, म्हणजे ज्या वर्षी तिने ॲडमिशन घेतलं ना त्या वर्षीच्या. आणि म्हणते की याचा अर्थ प्रिया कधी कॉलेजला गेलीच नसेल का, की तिने त्या बाबतीत ही थाप मारली. आणि पुढे म्हणते, आणि हा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे, आता ही पण एक मोठी थापच आहे, पण त्यासाठी तर तिने रविराज काकांकडून फी म्हणून खूप पैसे उकळले असणार ना, असं ही सायली म्हणते. आणि बघ हां, पुन्हा ट्राय करते आणि पण म्हणते की या सगळ्याची ना शहानिशा करायलाच हवे. म्हणून आता सायली ना पुन्हा ट्राय करत असते. इतक्यातच कल्पनाताईंचा आवाज येतो की सायली खाली आहे, म्हणून सायली म्हणते, हो आली हां, आणि आता सायली खाली जाते. आता आपण पाहतोय हा अर्जुनना चिडलेला असतो, आणि दोघंजण सुद्धा वंदना जाधवच्या ऑफिसमधून बाहेर पडतात आणि त्यांच्या कारमध्ये बसतात. आता चैतन्य पण कारमध्येच बसतो, आणि आता ती कार चालू करायची असते, तर त्याच्या पुढे एक माणूस ना बाईकवरती ना कोणाशी तरी वाद घालत असतो फोनवरती. आता गाडीत चैतन्य म्हणतो, का चिडचिड करतोय इतकं, कोणाशी काय झालंय, आधी त्या माणसावरती चिडचिड करत होताच. अर्जुन काहीच बोलत नाही. चैतन्य म्हणतो, अर्जुन अस्मिताई सचिनच्या बाबतीत जे काही करते ना त्याचा राग तू असं सगळ्यांवरती काढणार आहेस का. अर्जुन काहीच बोलत नाही, तो खूपच चिडलेला असतो. आणि आता गाडी स्टार्ट करतो. इतक्यातच त्याला कळतं की त्याच्या गाडीच्या समोर एक माणूस आहे ना, तर बाईक तो आडवा लावून आहे ना हेडफोन घालून कोणाशी तरी फोनवर बोलत असतात. आता अर्जुन खूप हॉर्न वाजवतो, पण त्या माणसाला ऐकायलाच जात नाही, कारण तो माणूस वाद घालत असतो आणि त्यातून त्यांच्या कानामध्ये हेडफोन घातलेले असतात. अर्जुन एवढा चिडतो ना, आता गाडीतून उतरतो. चैतन्य सांगत असतो त्याला, अर्जुन थांब म्हणून. अर्जुन आता जातो, त्या माणसाला गाडीवरून सरकवतो, आणि आता त्याची बाईक जी आहे ना, तर ती बाईक त्याची पुढे नेऊन लावतो. तो माणूस म्हणत असतो, ए काय करतोय चैतन्य म्हणत असतो, अरे थांब. अर्जुन म्हणतो, ए गाडी तुझी असेल तर रस्ता नाही ना तुझा, आणि मी काय करायचं, तो फोनवर बोलतोय तोपर्यंत मी काय गाडीमध्ये बसून राहायचं का. तो माणूस म्हणतो, अरे पण हे काय वागणं झालं का, अरे पण तू हळू शांतपणे सुद्धा मला सांगू शकला असता. अर्जुन म्हणतो, तुला अक्कल नाही आहे का, असं रस्त्यामध्ये गाडी पार्क करायची नसते, तुला एवढं समजत नाही का, म्हणून आता या दोघांची भांडणं लागतात. तो माणूस म्हणतो, अहो ऐका, मला प्रेमाने नीट सांगितलं असतं ना, तर मी माझी स्वतः गाडी नेऊन ठेवली असते, तुम्ही इतका हंगामा करायची गरज नव्हती. अर्जुन म्हणतो, वा म्हणजे काय सांगू, मी तुला हात जोडायला पाहिजे होतं का, हात जोडून तुला सांगायला हवं होतं का की प्लीज तुम्ही साईडला गाडी घ्या आणि फोनवर बोला म्हणून. या दोघांची ना खूप वादावादी सुरू होते. चैतन्य अक्षरशः वैतागतो आणि म्हणतो की बारे यार, या अर्जुनचं नक्की ना काय चाललंय, आता हे भांडण मी कसं सोडू, म्हणून चैतन्य ना डिस्टर्ब होतो. आता आपण पाहतोय की पुन्हा पुढचा सीन. ताई सुभेदारांच्या घराबाहेर कल्पनाताई आणि ही सायली या दोघीजणी एकमेकीशी बोलत असतात. म्हणजे आज या घराच्या बाहेर उभारून बोललेलं दाखवल्यात. कल्पनाताई म्हणत असतात की सायली, अगं हा सचिन आहे ना, वाटतो तर ना त्याच्यापेक्षा ना भयंकर माणूस आहे का, आता आपल्याला अस्मिताला ना लवकरात लवकर त्याच्यापासून दूर करायलाच हवं. सायली म्हणते, हो ना, त्यांच्यापासून दूर करायला हवं हे मलाही मान्य आहे, पण तुम्हाला त्यांच्या बाबतीत अजून काही कळलं आहे का. कल्पनाताई म्हणतात, अगं मला राहवलं नाही म्हणून मी सचिनच्या आईबाबांना सुद्धा फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की सचिनने जे काही केलं आहे ना त्या
सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतोय म्हणून. मी सगळं त्यांना सांगितलं गं. पण सायली मला खरंच खूप वाईट वाटतंय गं. सचिनच्या वागण्यासाठी आपण त्याच्या आईवडिलांना जबाबदार धरत होतो गं. आता सायली म्हणते जी व्यक्ती आपल्या आईबाबांशी असं वागू शकते ना ती कोणाशी कधीच कोणाची होऊ शकत नाही. आणि सायली म्हणते आपण हे सगळं प्रकरण जितक्या नाजूकपणे हाताळण्याचा प्रयत्न करतोय ना तितकंच गुंतागुंतीचं होत चाललंय असं सायली म्हणत असते. आणि बघा हां, आता कल्पनाताई म्हणतात की सायली तू अर्जुनशी याच्याबद्दल बोलशील का गं? नाही, कारण काय ना की मला खात्री की तुम्ही दोघं जण मिळून नक्कीच यातून ना काही मार्ग शोधूनच काढाल म्हणून. आणि इतक्यातच कल्पनाताईंना फोन येतो आणि म्हणतात यांचा फोन आहे म्हणून ते आतमध्ये जातात. आणि सायली तिथेच विचार करत उभी सायली म्हणते एक मिनिट सचिन भाऊजी. सचिन म्हणतो एनी प्रॉब्लेम सायली वहिनी? तर सायली म्हणते एक प्रॉब्लेम असेल तर असेल ना सचिन भाऊजी, तुम्ही तर प्रॉब्लेमची राज करून ठेवली आहेस. सचिन म्हणतो अहो राज करून ठेवली होती पण आता सगळं संपलंय ना. सायली म्हणते पण मला जाणून घ्यायचंय साक्षीची आणि तुमची भेट नक्की कशी झाली आणि कुठे झाली असं सायली म्हणते की मला हे जाणून घ्यायचंच आहे. आता बघ हां, आता सचिन पुढे काय उत्तर देतो हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहेत. आणि हो प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतोय. पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आपण पाहतोय ठरलं तर मग मध्ये आता उद्या असं होणार आहे की सायली आता त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला फोन करते आणि म्हणते की मला थोडीशी माहिती हवी होती की तन्वी किल्लेदार या नावाने एक मुलगी होती आणि तिचा रोल नंबर 4422 आहे. तर तो माणूस म्हणतो हे बघा मी फक्त मागच्या वर्षाचीच नाही तर मागच्या 3 वर्षाची लिस्ट चेक केली पण तन्वी किल्लेदार नावाची कोणतीही मुलगी आमच्या कॉलेजमध्ये कधीच नव्हती. आता हे ऐकल्यानंतर सायली म्हणते की तन्वी तुझी पाप कधीच समोर येणार नाही असं वाटत होतं ना तुला, पण तुझी सगळ्या बाजूला आम्ही अशी कोंडी करू ना की तुला काही कळणारच नाही, फक्त तू ना बघत राहा असं सायली आता ठामपणे म्हणजे स्वतःशीच बोलत असते की आता बघा हा पुढे ही प्रियाची ना चांगलीच अवस्था बेकार करणार आहे. तर या आणि अशा छान छान रिव्ह्यू ऐकण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करायला अजिबात विसरू नका. आणि आपण आता उद्याच्या भागात भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.